पहिला रानाला लावले पाणी, मला तर वाटते शांताबाईचीच गाय. आयला मी का कुठली बुद्धी सुचली मला आणि मी प्रेमात पडलो. अय, असं काय झालंय पेसाळ्यागत करायला? काय सांगू पाटील, पोरगीला गेलं तो प्रपोज कराय. पोरगी पण म्हणत्या माझं पण तुझ्यावर प्रेम आहे, फक्त ऍज अ फ्रेंड म्हणून. आईला हे म्हणजे असं झालं, मुक्का द्यायच्या आधी कॅन्सल झाली भेट, कनेक्टेड बट नो इंटरनेट. काय राव जखम मी चोळायला लागलाय सांगितले. अरे रताया, तुझं म्हणजे असं झालं, लगीन जवळ आलं पण पुरकीनं हानिमूनच कॅन्सल केलं. तुम्हाला सांगूनच चूक केली राव. राव, अरे खाऊ नकोस लय भाऊ, त्या पोरगी संघ हिंडत होता अख्खं गाव. सांगू काय तुझ्या बाला तुझं नाव? खाऊ नको नको पाटील, गंमत केली. गंमत केली आणि तुझ्या तांगड्या खाल्लं गेली. पुढं काय करायचं ठरवलेस? बघणार आणि एकदा प्रयत्न करून, जर होय म्हणली तर ठीक, नाहीतर ती पण नाही आणि मी पण नाही. ती नाही तर मी पण नाही. लय शहाणा होऊ नको, लय बांधीन गोट्यात दुसरी गाय. मी शान काढाय करशील गाय. हा, तू माझ्या पोरागत आहेस म्हणून सांगतोय तुला. 4 दिवस झालेत पोरगी तुझ्या आयुष्यात आली आणि तू जीव द्यायला निघालास तिच्यासाठी. लका आई बाना आयुष्यभर हान घातले की रे, मग कवा जीवन झाल्यावर माग सारलीच का ताटी? अरे लकाच्या जेनीत हाताच्या फोडासारखं तुला सांभाळले, त्यांच्या डोक्यात दोंडा घालून तू तुझं प्रेम सिद्ध करणार असलास तर लकाच्या तुझ्यासारखा महामूर्ख तूच. खराय पाटील, आई बाने जे आपल्याला दिले त्याचपर्यंत कोणीच देऊ शकलं नाही. आता जे काय प्रेम करायचं ते आपल्या आई बावरच करायचं. काय मेरा बादशाह. बर तंबाखू घ्यायला दे की उसनं रुपये 10. पाटील, रानात शांताबाई दिसत्या. म्हणजे आम्हाला म्हणायचं करू नका प्रेम, आणि तुमचा कुठं आहे नी? सकाळच्या माझा बघायचा विलियम. थांब तुझी वाद पद्धतशीर घे.